तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात? बरे आहात ना? बरे तर असतालच. माझं नाव हृदयनाथ कडू देशमुख, घेऊन आलेलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, व्हिडिओज लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. तर माई, आपल्याला काही लोकांची अशी प्रतिक्रिया आलेली आहे की आपण युट्यूबवरच का व्हिडिओ देत आहेत, मराठी चॅनलवरती का नाही? आपलं म्हणजे जी मुलाखत चालू आहे ती मराठी चॅनलवरती पण यायला पाहिजे, असं काही काही लोकांची प्रतिक्रिया आलेली. तर तुला त्यावरती काय बोलायचं? ती प्रतिक्रिया त्यांची अगदी योग्य आहे, मला मान्य पण आहे. परंतु काही वर्षापूर्वी मी एक मुलाखत दिली होती एका चॅनलवर आणि मुलाखत घेणारे ज्या व्यक्ती होती तर तिथे डान्सची स्पर्धा पण होती मुलाखत संपल्यानंतर आणि माझ्या हस्ते त्यांना प्राइज द्यायचं होतं. आणि ज्या व्यक्तीने माझी मुलाखत घेतली त्या व्यक्तीचे पण रिलेटिव्ह होते. परंतु मी एकंदरीत सगळे डान्सर मुलं मुली बघितले मी, आणि त्याच्यामध्ये एक मुलाने एवढी छान लावणी केली होती आणि एवढं छान डान्स केला होता, त्याला मी माझं मत दिलं. तर त्यामुळे त्या व्यक्ती जरा नर्वस झाल्या आणि तिथं अरे मला प्रॉब्लेम म्हणजे काय माहितीये का, मशिनरी असल्यामुळे तिथे सगळे एसी जो होता तो एवढा थंड की मला असं कुडकुडल्यासारखं होत होतं. तर मी अशी करून पडली होते, तर त्यांनी असा अँगल लावला आणि जणू काही मी वरती गेलेच असा तो फोटो टाकला. मग ज्यांनी मला मुलाखतीला बोलवलं होतं त्या व्यक्तीने मी फोन केला. अरे म्हटलं अजून मला आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे, अजून मी जगणार आहे. म्हटलं असला कसला फोटो टाकला तू? त्याच्यावर तो हसला पण आणि मी पण हसले. परंतु असे काय उपद्व्याप होतात आणि त्या व्यक्ती अजून आहेत उपद्व्याप करणारे. आणि नाही, अरे दुसरंच एक मोठा पॉइंट आहे की माझ्या चाहत्यांनी एवढं प्रेमाने विचारलं की तुम्ही मराठी चॅनलवर काय आहेत ना, तर एक दुसरं एक मराठी चॅनल आहे पॉप्युलर, तर माझी मुलाखत घ्यायला आले लोक आणि हसत हसत आले. मला काय कळलं नाही. म्हटलं या मुलाखत घ्यायची, एका पुस्तकाविषयी जरा चर्चा आहे आमका तुमका. हो या ना, म्हटलं बोलते ना मी. आले, मग त्यांनी सुरू केलं शावी अमकं तमकं सगळं. त्याच्यामध्ये विचारलं की पुस्तकाबद्दल हे तुमच्या काय. म्हटलं हा पुस्तका विषय हा जो आहे तो कोर्टात आहे, न्याय प्रविष्ट आहे म्हटलं, आणि त्याबाबत माझं ऑब्जेक्शन तर आहेच. मी त्याचा नकार घेतलाय, दिलाय आणि ते असं प्रसारित करू शकत नाहीये. तुला सांगते की त्यानंतर त्या चॅनेलवर मी परत मुलाखत पाहिली की आमच्या वेळेस येईल, मला सगळंच डिटेलमध्ये सांगितलं आमच्या टायमिंगला तुमची मुलाखत येईल, असं होईल तसं होईल. आणि मुलाखत मी बघितली आणि बापरे, मला आश्चर्य वाटलं. त्या पुस्तकाला माझी मान्यता आहे असं त्याच्यामध्ये ते उलट सुलट केलं होतं. कारण काय माहितीये का, एडिटिंग हे त्यांच्या हातात असतं. काय करायचं आणि कसं कट करायचं आणि कुठं जॉईन करायचं हे त्यांच्या हातात असतं. तिथे आपल्याला प्रायव्हसी मिळत नाही, आपल्या मनातलं आपण बोलू शकत नाही आणि उपद्व्याप वाढतात. खूप टेन्शनमध्ये मी घालवले 22 वर्ष. एवढंच कारण होतं. तुम्हाला सांगते, मी आजारी होते आणि मला टायफॉइड झाला होता, मी घरी होते. तर ज्या व्यक्तीने पुस्तक हे केलं होतं त्या व्यक्तीच्या जवळची व्यक्ती ओळखीची आणि माझ्या पण ओळखीची, तुला सांगते, मला बघायला आले ते व्यक्ती आणि मला एकदम धाप लागायला लागली ना रे. मला असा त्रास व्हायला लागला, मला टायफॉइड असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं भेटून देऊ नका बाहेरच्या. आणि त्यानंतर मग डॉक्टरना फोन केला, ते आले म्हणे कशामुळे झालं वगैरे. तर ती व्यक्ती तिथंच उभी होती, त्यांना पण माहिती नव्हतं आणि ती व्यक्ती थोडीशी डोक्याने होती. तर ज्यांनी पाठवली तर त्यांनी येतानाच त्यांच्या अंगावर ते बेगोनचा वास असतो ना, झुरळ मारण्याचा वगैरे, असलं तो सेंट मारला होता. त्यांना पण काही कळलं नाही कसं. मला ते आश्चर्य वाटते आणि कळलंय की नाही हे पण मला माहिती. ते व्यक्ती आता हयात नाहीये, परंतु मला अगदी ऍडमिट करायचा प्रॉब्लेम आला होता. तर असे ते पुस्तकाचे उपद्व्याप होते आणि माझा असा स्वभाव आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे. परंतु आता काही मर्यादा आहे.
कोर्टात केस चालू आहे. हा, बाकीचे लोक उपद्व्याप करतात, चालूच आहे त्यांच्या. कोर्टात केस असो नसो, काय असेल आपल्याला जे काय बोलायचं ते बोलतात आणि बोलू देत. मी त्याचा विचार करत नाही कधी. नाही तर आता मी तुमच्यावर बोलते ना, हे पण बोलायला मी इथं हात नसते. पण मी स्ट्रगल करून यांना तोंड दिलेले. बरेचसे लोक वरती पोहोचले, कदा दादा त्यांच्यावर भांडत असतील, सॉरी नाव घ्यायचे नाही, असे दादा लोक त्रास देणारे पण त्याच्यामध्ये. तेव्हा माझ्या चाहत्यांना मी मराठी चॅनेलवर जायला का घाबरले हे तुम्हाला मी सांगितलं की असे उपद्व्याप चालू आहेत. 22 वर्ष आयुष्यातले गेलेत. मी तुम्हाला पहिल्या एका मुलाखतीत सांगितलं कशाला म्हणतात, परत ते वर्ष येणार नाहीत माझ्या. आणि म्हणून मी जात नाही कुठे. कारण आता युट्यूबवर कसं असतं, आपल्या स्वतःचं वैयक्तिक मत असतं. घरात इकडे तिकडे पण आलं आपल्या लोकांशी बोलावं, आपल्या भावना सांगाव्यात, मनोगत सांगावं, काय अडचणी असतील ते सांगा, त्यांनी सॉल्व्ह करावे असं नाही. माझं आहे, परमेश्वराने अजून थोडीशी ताकद दिली, घ्यायची 2 द्यायची ताकद दिलेली. परंतु मला संयमाने वागायला आवडतं जरा, आणि त्याप्रमाणे अजून तरी मी तग धरू नये. नाही तर माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर काय खरं नव्हतं त्यांचं असो. परंतु मी माझ्या मित्राला हे सांगू इच्छिते की त्याकरता मी मोठ्या चॅनलवर आलेले. मराठी गैरसमज करून घेऊ नका, आणि चॅनलवरने पण गैरसमज करून घेऊ नका. बाकीचे चॅनल पण चांगले, परंतु मला तिथले वातावरण एसी सगळं ज्या आहेत काही गोष्टी आहेत त्यांना सूट होणार आहे. मी काही 16 वर्षाची नाही. आता हे दिसतंय ना, चेहरा मुखट असतं आणि कलाकारांचा तो सांभाळून ठेवावा लागतो. त्यांना आतमध्ये घुसमटत असतात ते थोडेसे, परंतु त्यांना कले करता तरी शरण द्यावं लागतं आणि ते अजूनपर्यंत मी करते. तुमचं प्रेम असंच मला मिळू दे बस. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिले. बरेचसे प्रश्न आहेत बाकीच्या लोकांचे, त्याकरता मी पुढे येतच आहे तुमच्या समोर आणि मी सांगतेच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.